वेळेचं नियोजन आणि समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला, मग तो कार्यकर्ता आहे की तो राजकीय नेता आहे की तो कोणी उद्योजक आहे, पण त्याला पूर्ण वेळ देणं. आता राज्याचे मुख्यमंत्री आहे, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि काय बोलावं, खूप इकडच्या तिकडच्या गप्पा मारतायत, तेही शांतपणे ऐकतायत, त्या गप्पांमध्ये सहभाग घेतायत. अक्षरशः इतके निवांत होते की काही वेळाने विषय संपायला लागले की आपण बोलावं तरी काय यांच्याशी. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ सर्वांचे लाडके आणि विशेषतः लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस 22 जुलै. असं एक व्यक्तिमत्व आहे. देवाभाऊ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की खरोखर राजकारणामध्ये त्यांच्याकडून शिकावं तेवढं कमी. पारदर्शी प्रशासन, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि कायम विकासाची दृष्टी घेऊन राजकारण करणारे देवाभाऊ व्यक्तिमत्व म्हणून आपण जर त्यांचं पाहिलं तर खरोखर माणूस म्हणून त्यांच्याकडून इतकं शिकण्यासारखं असतं. म्हणजे बघा, राज्याचा मुख्यमंत्री किती व्यस्त असेल, पण तुम्ही कधीही त्यांना भेटायला गेलात आणि तुमचा विषय सांगायचा असेल तर कधी ते तुम्हाला चल, हो, संपलं, तुझं बोलणं थांबव, असं कधीही म्हणत नाहीत. म्हणजे बोलणं पूर्ण तन्मयतेने ऐकतात, मध्ये थांबवतही नाही. आपल्यालाच दडपण येते की अरे राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि आपण जरा लवकर उरकलं पाहिजे. पण अतिशय संयमाने, शांततेने आणि चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य ठेवून ऐकणारे देवाभाऊ. म्हणजे मलाच आठवतं की आमच्या घरी एकदा आले आणि कुटुंब म्हणून बसले होते आणि साधारण कुणालाही बोलवायचं नव्हतं, कुटुंबाशीच बोलणार होतं. तर राज्याचे मुख्यमंत्री आहे, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि काय बोलावं, नाही, खूप इकडच्या तिकडच्या गप्पा मारतायत, तेही शांतपणे ऐकतायत, त्या गप्पांमध्ये सहभाग घेतायत. अक्षरशः म्हणजे इतके निवांत होते की काही वेळाने विषय संपायला लागले की आपण बोलावं तरी काय यांच्याशी, एक दडपण मनावर. पण देवाभाऊ खरोखर वेळेचं नियोजन आणि समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला, मग तो कार्यकर्ता आहे की तो राजकीय नेता आहे की तो कोणी उद्योजक आहे, पण त्याला पूर्ण वेळ देणं हे देवाभाऊंकडे शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात दुसरी मला आवडणारी गोष्ट म्हणजे सदैव लोकांमध्ये असतात, स्टेजवर असतात, माईकवर असतात आणि मीडियासमोर असतात. पण आजपर्यंत एकदाही देवाभाऊंना बोलताना काही चुकलं म्हणून सॉरी म्हणावं लागलं हे मी पाहिलेलं नाही. म्हणजे खरोखर ही जी त्यांचं कौशल्य आहे किंवा शब्दांवरचा ताबा ज्याला म्हणतात, की माणूस ओघाओघात तरी काहीतरी चूक करतो आणि चुकलं मी, मला असं म्हणायचं नव्हतं, माझा आशय तसा नव्हता, असं म्हणणारे आपण कितीतरी नेते बघतो. पण देवाभाऊंच्या बाबतीत आपण बघाल तर कधीही एकदाही त्यांनी सॉरी म्हणलंय किंवा शब्द मागे घेतलाय किंवा त्याचा काही खुलासा करावा लागलाय हे आजपर्यंत घडलेलं नाही. हे खरोखर ज्या वेळेला तुम्ही तन्मयतेने एक आध्यात्मिक ठेवण ठेवून काम करता त्याच वेळेला शक्य असतं. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.